सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या चॅनलमध्ये। आज आपण उद्धव गीतेतील ओवी क्रमांक 570 पासून पुढील ओव्यांचं अध्ययन करणार आहोत। आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्वज्ञ श्री कृष्ण भगवंत यांनी अद्वैताचं खंडन कसं केलं। नेहमीच्याच प्रमाणे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन अवश्य दाबा। बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही नवीन ज्ञानाचं काहीतरी ज्ञानार्जन करू शकाल। तर चला तर जास्त उशीर न करता आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। लिंक लागावी म्हणून मागची एक ओवी म्हणणार आहे मी आणि मग आजच्या ओवीची आपण सुरुवात करूया। जरी भिन्नासी ऐक्यता तरी ते काही विनाशू नव्हता, की नाशीची उत्तरावस्था तेक्य बोलिजे। विनाशू नव्हता ऐक्य तरी ते बोलता अशक्य, सस्वरूपे वर्तमाना काच माणिक्या ऐक्य कैसे। श्रीकृष्ण भगवंत म्हणत आहेत, विनाशू नव्हता ऐक्य तरी ते बोलता अशक्य। विनाश न होताच जर ऐक्य म्हटलं तर ते बोलता अशक्य गोष्ट आहे ती। कारण आपल्याला समोर दोन वस्तू दिसत आहेत तर त्या दोन वस्तूंना आम्ही एक कसं म्हणावं। सस्वरूपे वर्तमाना काच माणिक्या एक कैसे। विचार करा उद्धव देव हो, जे वर्तमानामध्ये विद्यमान आपल्याला एकीकडे काचेचा तुकडा दिसत आहे आणि एकीकडे माणिक दिसत आहे, दोन्हीही वस्तू वेगळ्या वेगळ्या दिसत आहेत, त्यांची स्वरूपता वेगळी आहे, विद्यमानता वेगळी आहे, तर मग दोन्हीला ऐक्य कसं म्हणावं तुम्हीच सांगा। असा प्रतिप्रश्न उद्धव देवांना श्रीकृष्ण भगवंत इथे करत आहेत। नानाशू पूर्वक ऐक्यता तरी ते बोलो नये सर्वथा, सांगे धर्मीयची नाही तेथ ऐक्य कवणासी। आणि जर असं बोलावं की आता विद्यमान पदार्थ आहेत इथे ऐक्यता होत नाही, आणि जर तू असं म्हणत असशील की हे यांचा नाश झाल्यानंतर ऐक्यता होत असते, तरी ते बोलू नये सर्वथा, तर असं बिलकुल बोलता येणार नाही की यांचा नाश झाल्यानंतर ऐक्यता होईल। का बोलता येणार नाही? सांगे धर्मीची नाही तेथ ऐक्य कवनासी। त्यांची विद्यमानताच राहिलेली नाही। त्यांच्या ठिकाणी जो धर्म होता, जसा काचेचा वेगळा धर्म आहे आणि माणिकाचा वेगळा धर्म आहे, दोघींनाही नष्ट केलं, त्यांचा कोणाचाच धर्म राहिलेला नाही अस्तित्वात। मग आता ऐक्य कसं होणार बरं? तर ऐक्य कवनासी श्रीकृष्ण भगवंत प्रश्न करतात, तूच सांग आता, जर वस्तूच नष्ट झालेली आहे आणि तू जर म्हणत असेल की वस्तू नष्ट झाल्यानंतर ऐक्यता होते आणि वस्तू नष्ट झाल्या, आता वस्तूच नष्ट झाल्या तर ऐक्यता कोणाशी होणार आहे सांगा तुम्हीच। असा प्रतिप्रश्न पुनश्च श्रीकृष्ण भगवंत इथे उद्धव देवांना करत आहेत। म्हणून भिन्नेक अभेदू हा दुजा पक्षु अति मंदू, तिसरा भेदा भाव अभेदू तो पक्षुची नव्हे। म्हणून भिन्नेक अभेदू म्हणजे दोन्ही वस्तू भिन्न आहेत परंतु नंतर ते एक होतात असं म्हणणं, हा दुजा पक्षु अतिमंदू। हे जे मागे मी तुला उदाहरणं दिलेत, या उदाहरणाला पाहिल्यानंतर हे तुझा जो पक्ष आहे अभेदवादाचा हा अतिमंदू आहे, की भिन्नता आहे परंतु नंतर त्यांची अभिन्नता होते, म्हणजे दोन्ही एक होतात। हे पक्ष तुझा जो आहे तो अतिमंदू आहे, म्हणजे याच्यामध्ये काही बोलण्यासारखं नाही। तिसरा भेदा भाव अभेदू, आणि तिसरा पक्ष जो आहे की भेदा अभाव अभेदू तो पक्ष चुनवे, म्हणजे
तू जो तिसरा पक्ष सांगितलेला आहे की भेदाचा ज्यावेळेस अभाव होतो आणि त्यावेळेस अभेद होत असते, हा पक्ष तर तुझा पक्षूच नव्हे, म्हणजे पक्ष मी ग्राह्यच धरत नाही तुझं म्हणणं. म्हणजे काय, कदाचित शब्द असे आहेत तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल, परंतु मी पुनश्च एकदा सुटसुटीत त्याचं विवरण करून सांगण्याचा प्रयत्न करतो. तिसरा भेदा अभाव अभेदू, म्हणजे तिसरा पक्ष जो आहे की भेद तर आहे, म्हणजे दोन वस्तू तर आहेत. जसं उदाहरण आपण श्रीकृष्ण महाराजांनीच दिले, तेच उदाहरण घेऊयात, काचाचं आणि माणिकाचं, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. तर दोन वस्तू ठेवल्या आपण समोर, एक आहे माणिक आणि एक आहे काच. आता हे दोन वस्तू आहेत, म्हणजे आपल्याला इथे भेद दिसतोय, दोन वस्तू वेगळ्या वेगळ्या दिसत आहेत, तर हा भेद झाला. परंतु इथे काय म्हणतात, तिसरा भेदा अभाव अभेदू, म्हणजे दोन वस्तू आहेत परंतु एकाचा अभाव झालेला आहे, म्हणजे नष्ट झाली आणि मग ती विलीन झालेली आहे दुसऱ्यामध्ये, असं म्हणणं तो तर पक्षूची नव्हे, ते तर आम्हाला ग्राह्य धरता येणार नाही. कारण काय, तर एकाचं अस्तित्व नष्ट झालेलं आहे आणि मग नष्ट झाल्यानंतर तू कसा काय म्हणतोस बरं एक होते म्हणून. तर असं इथे म्हणण्याचं तात्पर्य आहे श्रीकृष्ण महाराजांचं की भेदा अभाव अभेदू हे तर पक्षच नव्हे, हे तर बोलण्यात काही तथ्यच नाही, असं श्रीकृष्ण भगवंत इथे सांगत आहेत. आणि पुन्हा श्रीकृष्ण भगवंत इथे अद्वैताचं अभेदवादाचं खंडन करतात. तर श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात की भेद मानल्याशिवाय अभेदाचं लक्षणच होऊ शकत नाही, तुम्हाला भेद मानावाच लागणार आहे. तर ते कशा प्रकारे श्रीकृष्ण भगवंत सांगतात ते या पुढील ओव्यामध्ये आपण पाहूया. जरी भेदू नाही सिधू तरी तयाचा कैसा निखेदू करुणी अभेदू समर्थसी तू. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात जरी भेदू नाही सिद्धू, जर भेद जो आहे तो सिद्धच झालेला नाही तरी तयाचा कैसा निखेदू. तुम्ही म्हणताय ना की भेदवाद नाहीच, जर भेदवाद सिद्धच झालेला नाही, तुम्ही म्हणताय अभेदवादच आहे, ठीक आहे अभेदवादच आहे, भेदवाद जर सिद्धच झालेला नाही तर तरी तयाचा कैसा निषेधू, मग तुम्ही त्याचा निषेध का करताय बरं. ज्या अर्थी तुम्ही त्याचा निषेध करताय म्हणजे त्याचं अस्तित्व आहे आणि अस्तित्व आहे म्हणूनच तुम्ही त्याचा निषेध करत आहात. तर करुणी अभेदू समर्थसी तू, तर असा तुम्ही निषेध करून बळजबरी अभेदवाद थोपत आहात आणि त्या अभेदवादाचं तुम्ही समर्थन करत आहात, हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं एका वस्तूला नष्ट करून मग म्हणायचं अभेदवाद आहे, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे, हे घडूच शकत नाही. कारण एकाची तुम्हाला काय करावं, इथं काय करावं लागत आहे तर त्याची व्यावृत्ती करावी लागत आहे, निषेध करावा लागत आहे त्या भेदाचा, आणि तेव्हा कुठे तुम्ही अभेदाची प्रतिष्ठा करू शकत आहात. याचाच अर्थ तुम्ही जर निषेध करत आहात याचा अर्थ काय तर ते पदार्थ विद्यमान आहे आणि म्हणून तुम्ही त्याचा निषेध करत आहात. आणि म्हणून सरळ सरळ श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की इथं द्वैतवादच आहे, अद्वैतवाद कुठेही नाही. सर्व खलविदम ब्रह्म असं कुठेही नाही, सर्व विष्णुमयम जगत असं कुठेही नाही. तर भेदवाद हा निश्चित इथं प्रतिष्ठित झालेलाच आहे असं श्रीकृष्ण भगवंत म्हणतात. जैसे ज्ञानाभाव अज्ञान बोलता वेगळे नवभे ज्ञान परिपरम व्यावृत्ती अज्ञान निरोपू नये. आणि असं जर तू अद्वैतवादाचं समर्थन करत असशील आणि जर इथं ज्ञान आणि अज्ञान जर दोन वस्तू ठेवल्या तर तू दोन्हीही एकच आहेत असं म्हणशील का. यासाठी एक ओवी श्रीकृष्ण महाराजांनी इथे सांगितलेली आहे. जैसा ज्ञानाभाव अज्ञान, म्हणजे ज्ञानाचा अभाव झाल्यानंतर अज्ञान होते. बोलता वेगळे नव्हे ज्ञान, आणि तुझ्या दृष्टिकोनातून जर बोलायला गेलं तर ज्ञान वेगळे नव्हे, म्हणजे ज्ञान आणि अज्ञान हे एकच जर म्हटलं परमव्यावृत्ती अज्ञान निरोपू नये, तर मग अज्ञानाची व्यावृत्ती करण्यासाठी ज्ञान निरोपू नये काय गरज आहे. अज्ञान आणि ज्ञान एकच आहे. जर अद्वैतवादाचं आपण जर बोललो की सर्व विष्णुमयम जगत म्हणजे ज्ञानही आणि अज्ञानही हे दोन्ही एकच आहेत जर बोललं, तर मग निरूपण करण्याची आवश्यकता काय राहणार लोकाला. कारण अज्ञानही एकच आहे, ज्ञानही एकच आहे, दोन्ही एकच वस्तू आहेत.
मग ज्ञान सांगायची काय गरज आहे? ज्ञानाला वेगळं काम म्हणावं, अज्ञानाला वेगळं काम म्हणावं. आणि अज्ञानाच्या अभावाने अज्ञान होते, ज्ञानाच्या अभावाने अज्ञान होते आणि अज्ञानाच्या अभावाने ज्ञान होते. एका शिक्क्याच्या दोन्हीच बाजू. तर असं ज्ञान आणि अज्ञान एकच आहे जर म्हटलं, दोन बाजूही नाही तर एकच म्हणतोय तू, अद्वैतवादी लोक एकच म्हणत असतात, तर असं जर दोन एक म्हटलं तर मग कोणालाही निरूपण करण्याची आवश्यकता राहणार नाही. ज्ञानी लोक अज्ञानाची व्यावृत्ती करणार नाहीत आणि ज्ञान आणि अज्ञान एक आहे म्हटलं तर निरूपणाचे कार्यक्रम, निरूपणाचे अवसर असे होणारच नाहीत आणि निरूपण कोणाला करावंच लागणार नाही. आणि कारण असं आहे ज्ञान अज्ञानाचं की अज्ञान जे असते ते जीवाचं असते. अज्ञान काय आहे तर हे जीवाच्या ठिकाणी असणार, ज्ञान काय आहे ईश्वराच्या ठिकाणी असणार. एवढा भेद दिसतोय आपल्याला. मग आता अभेद कसं म्हणायचं याला, अद्वैत कसं म्हणायचं याला? तुम्ही जर कन्फ्यूज होत असाल द्वैत आणि अद्वैत मध्ये, थोडंसं क्लॅरिफिकेशन करतो. द्वैत म्हणजे दोन वस्तू मानणारे लोक, जीव आणि ईश्वर हे वेगळे वेगळे मानणारे. म्हणजे आपण महानुभावपंथीय सर्व द्वैतवादी आहोत. अद्वैत म्हणजे काय? अ म्हणजे नाही, द्वैत म्हणजे दोन, म्हणजे दोनाला मान्यच करता येते सर्व विष्णुमय जगत, ते अद्वैत. तर असं द्वैत अद्वैताचं इथं खंडन मंडन चालू आहे. ते आपण त्या चर्चेचं जे आहे ते श्रवण करत आहोत, जी चर्चा उद्धवदेव आणि श्रीकृष्ण भगवंतामध्ये चालू आहे. तर असं श्रीकृष्ण महाराजांनी इथे फार मोठं उदाहरण दिलेलं आहे की ज्ञान आणि अज्ञानाचं उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही सांगा ज्ञान आणि अज्ञान कधी एक होऊ शकतात का? नाही होऊ शकत. ज्ञान ते ज्ञानच आहे आणि अज्ञान तो जीव आहेच आहे. ज्ञान तो ज्ञानी जो आहे तो ईश्वर आहे, अज्ञानी जो जीव आहे. त्यामुळे ज्ञान अज्ञान एक म्हणता येत नाही. ज्ञान हे उत्तम, अज्ञान हे कनिष्ठाहून कनिष्ठ आहे. तैसे भेदांगीकारे विण करुणे अभेद लक्षण म्हणून भेदभाव अभेदू न म्हण मंत्री पती तू. तैसे भेदांगीकारे विण, त्याप्रमाणे भेदाचा अंगीकार केल्याशिवाय करू नये अभेद लक्षण, अभेदाचं लक्षणच करता येणार नाही तुला. पहिलं भेदाचा अंगीकार करावाच लागणार आणि ते सत्य आहे. आणि म्हणून भेदभाव अभेदू न म्हण मंत्रीपतू तू. मंत्रीपती तू, उद्धव देवाला मंत्रीपती म्हणत आहेत इथे श्रीकृष्ण भगवंत. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज त्यांना म्हणत आहेत भेदभाव अभेदू न म्हण. जो भेदभाव आहेच, मुळात जीवाचा भेद आहे, ईश्वरापासून वेगळा आहे जीव, प्रपंच वेगळा आहे, देवता वेगळी आहे, परमेश्वर वेगळा आहे, हे सर्व भेद आहेतच. एवढा भेद असताना अभेदू न म्हण, तू अभेद असं म्हणू नको. मंत्रीपती तू, हे उद्धव देवा असं तू काय बोलू नको, असं इथं श्रीकृष्ण भगवंत उद्धव देवांना सांगत आहे. न म्हणिता भेदाचे दळवाडे कव्हणी व्यवहारून घडे म्हणून अभेद मत साकडे समर्थिता. न म्हणिता भेदाचे दळवाडे, जर या भेदवादाचा जो दळवाडा आहे म्हणजेच भेदवादी विचाराचे जे समूह आहेत, भेदवाद म्हणजेच जीव ईश्वर प्रपंच देवता हा जो भेदवाद आहे, याचा जो विचाराचा समुदाय आहे, समूह आहे, याला जर मानले नाही तू, न मानिता भेदाचे दळवाडे, या भेदवादाचं म्हणजे द्वैतवादाचं जर दळवाडा जे आहे याला जर तू मानलं नाही तर कोणी व्यवहारू न घडे, कोणताच व्यवहारच घडणार नाही. म्हणून अभेद मत साकडे समर्थिता. आणि म्हणून जे अभेद मत आहे, अद्वैताचं मत जे आहे ते साकडे आहे, म्हणजे मनामध्ये कुठेतरी साकडे निर्माण करते, कुठेतरी संदेह निर्माण करते. समर्थिता, अद्वैताची जर प्रतिष्ठा करायला गेलो तर कुठे ना कुठे मनामध्ये साकडे निर्माण होते, कुठेतरी संदेह निर्माण होत असतो आणि त्यामुळे अद्वैताचं समर्थन आणि प्रतिष्ठा करण्याच्या मागे तू लागू नको, असं उद्धव देवांना इथे श्रीकृष्ण भगवंत सांगत आहेत. पुढे उद्धव देव अजून काही शंका ज्या आहेत त्यांच्या मनातल्या, त्या शंका श्रीकृष्ण महाराजांसमोर उपस्थित करतात.
तव म्हणे भक्त नरेश्वरू, जी घडावे या व्यवहारू, भेदाचा अंगीकारू, मी आहे कीजे. उद्धवदेव म्हणतात, तो म्हणे भक्त नरेश्वरू, भक्तामधला नरश्रेष्ठ असणारे ते जे उद्धवदेव आहेत ते म्हणतात, जी घडावे या व्यवहारू, व्यवहार घडण्यासाठी भेदाचा अंगीकारू, भेदाचा अंगीकार जो आहे तो मी आहे कीजे, मी पण केलेलाच आहे. पुणु ते अविद्यावसे, ब्रह्मनाना रूपे पढियासे, म्हणून अद्वैत आपैसे सिद्धी होई. उद्धवदेव म्हणतात की पुणु म्हणजे परंतु अविद्यावशे, हे जे ब्रह्म आहे ते नाना रूप पढियासे म्हणजे भासते, म्हणून अद्वैत आपैसे सिद्ध होय. आणि म्हणून अद्वैत जे आहे ते आपैसे म्हणजे आपोआपच सिद्ध होते. इथे पुन्हा ते आपला प्रश्न टाकतात श्रीकृष्ण महाराजांसमोर. आता श्रीकृष्ण महाराज काय उत्तर देतात यावर ते आपण पाहूया. तव सर्वज्ञ राव म्हणे ऐक, काही ब्रह्मासी अविद्या अवच्छेदक, किंवा प्रतिबिंबक दर्पणाची परी. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, ऐक काही ब्रह्मासी अविद्या अवच्छेदक. ही जी अविद्या आहे ही अविद्या काय ब्रह्माचे तुकडे पाडू शकते का? ही जी अविद्या एकदम ब्रह्मापुढे जर पाहायला गेलं तर अविद्या काय आहे? हे हीन आहे. अशी हीन अविद्या ब्रह्माचे तुकडे पाडू शकते का? किंवा प्रतिबिंबक दर्पणाची परी. हे प्रश्न करत आहेत बरं का, म्हणजे तुम्ही त्याचा अर्थ मानून घ्याल. तर श्रीकृष्ण महाराज म्हणत आहेत, ही अशी एक अविद्या जी आहे ही अविद्या ब्रह्माचे तुकडे पाडू शकत नाही. आणि तू तर म्हणतोय की अविद्येला मागच्या ओळीमध्ये काय सांगितलं, अविद्येला वश होऊन ब्रह्मच नाना रूपाने पडी असते, म्हणजे वेगळे वेगळे रूप होतात, म्हणजे काय तुकडे होतात. तर मग अशी हीन अविद्या ब्रह्माचे तुकडे पाडू शकते का? श्रीकृष्ण महाराज प्रतिप्रश्न करत आहेत. किंवा मग प्रतिबिंबक होऊ शकते का दर्पणाच्या परी? तर श्रीकृष्ण महाराज त्यांच्या प्रश्नाचं उत्तर अशा या प्रश्नामधून देतात की अविद्या ब्रह्माचे तुकडे पाडू शकत नाही, किंवा दर्पणामध्ये असं प्रतिबिंब पडते आणि वेगळे वेगळे होते प्रतिबिंब, त्याप्रमाणे परमेश्वरा ब्रह्मच जे आहे ते वेगळे वेगळे होऊ शकत नाही. तर याला पुन्हा श्रीकृष्ण महाराज काही प्रश्न करतात या प्रश्नावर. अविद्ये निर्वयवे, जरी ब्रह्म अवच्छेदवे, तरी आकाश का भिन्न नव्हे प्रमाणुस्तव. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अविद्या निरअवयव आहे आणि अशी निरअवयव अविद्या असणारी ही जर ब्रह्म्याचा छेद करू शकते तरी आकाश का भिन्न नव्हे परमाणुस्तव. तर मग आकाशाचे पण तुकडे व्हायला पाहिजे परमाणूने, कारण निर्वयव अविद्या ब्रह्म्याचे जर तुकडे करू शकते तर परमाणु आकाशाचे तुकडे का करू शकणार नाही? प्रश्नार्थ काय? निरासे अज्ञानी कैसे, अमूर्ता ब्रह्माचे प्रतिबिंब दिसे, काळू कही कव्हणी दिसे, प्रतिबिंबला नाही. निरासे अज्ञानी कैसे, अशा या निराशे म्हणजे अभावरूप आणि अज्ञानामध्ये अमूर्ता ब्रह्माचे प्रतिबिंब दिसे, अशा या अविद्येमध्ये या ब्रह्माचं प्रतिबिंब दिसे. काळू कही कवनी दिसे, प्रतिबिंबला नाही. आणि हा जो काळ आहे, वाहता काळ, या काळाला कधी कोणी पाहिलेला आहे का? आणि कुठे हा प्रतिबिंबलेला नाही, आणि कुठे हा एकदेशी पण राहिलेला नाही काळ. आणि म्हणून हे जे तू म्हणतोस ते हे खरं नाहीये, तर हे तू खोटं बोलतोयस.
अद्वैतवाद जे आहे ते अद्वैतवाद मुळात कुठेच नाही. म्हणून अविद्येची विनवणी, ब्रह्मी पडती प्रपंच रंगाची वाणी, ऐसी विरुद्ध चढावणी न करी तू. या अविद्येच्या विनावाणी म्हणजे अविद्यात जणू विणकर आहे आणि या अविद्येनेच काय केलेलं आहे तर प्रपंच रंगवलेला आहे आणि जे काही काम जे आहेत ते तिने केलेले आहेत. जीव देवता प्रपंच जे आहे, जर अविद्या ब्रह्म्याचे तुकडे करू शकते तर साहजिकच आहे जीव देवता प्रपंचाचंही कार्य तीच करेल. आणि म्हणून विनावणी म्हटलेलं आहे. म्हणून अविद्येचा विनावणी, हे जे अविद्येची विनावणी तू म्हणतोयस ना की अविद्येनं केलं, अविद्येला वशवून ब्रह्म सकळ रूप धरले ब्रह्माने वगैरे वगैरे, हे ब्रह्मी पडती प्रपंच रंगाची वाणी, ब्रह्माच्या ठिकाणी पडलेले आहेत रंग वगैरे वगैरे, ब्रह्म्याची विनावाणी. विनावणी या शब्दाचा अर्थ काय तर ज्याप्रमाणे कपडे विणतात म्हणजे कपडा तयार करतात, तर हे कपडा तयार कोणी केला? ब्रह्म्याचा, तर अविद्येने तयार केला म्हणे. हे सर्व शंका आहेत बरं का. नाही तर तुम्हाला असं वाटेल की ही पोथी श्रीकृष्ण महाराजच सांगत आहेत आणि अविद्येने असं केलं तसं केलं. तसं काही नाही. हे त्यांच्या मनातल्या शंका आहेत जे खऱ्या नाहीत, सत्य नाही. तर श्रीकृष्ण महाराज ते सांगत आहेत की हे तू जे म्हणतोयस की अविद्येनं सगळं केलेलं आहे, अविद्येला वश होऊन ब्रह्म सर्वीकडे पसरलेला आहे, ब्रह्म नटलेला आहे, हे अविद्येची जी विनावाणी आहे. म्हणजे अविद्येने जणू काही तुझं म्हणतोस की सृष्टीरूपी कपडा तिने विणलेला आहे अविद्येने, ब्रह्मी पडती प्रपंच रंगाची वाणी, आणि या ब्रह्मावर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रंग पडलेले आहेत. कारण सृष्टी जी आहे ते वेगळ्या वेगळ्या रंगाची आहे आणि हे जे वाण वेगळे वेगळे रंग प्रपंचाचे पडलेले आहेत. ऐसी विरुद्ध चढावणी न करी तू, हे विरुद्ध चढावणी आहे, ही चुकीची चढावणी आहे. हे जे बोलतोयस तू हे चुकीचं आहे आणि अशी चुकीचं बोलू नको. कारण अविद्या कधीही ब्रह्म्याला अवच्छेद करू शकत नाही, तुकडे पाडू शकत नाही आणि अविद्येचं हे कामच नाही. निरवयव अविद्या आहे ही. अविद्या म्हणजे एक दोष आहे आणि हा दोष कसं काय एवढं करू शकेल बरं? शक्य नाही. अशी विरुद्ध चढावणी आहे ही. अशी चढावणी तू करू नकोस, असा बोल इथे तू बोलू नकोस, असं श्रीकृष्ण महाराज इथे उद्धव देवांना सांगत आहेत. बोलता परिणामू विवर तू, जिये दुखणे बोलिला अनंतू, तिये सांगता ठाकेल प्रस्तुतू तत्व प्रसंगू. बोलता परिणामू विवर्तू. परिणाम हा एक सिद्धांत आहे. हा सिद्धांत आहे रामानुजाचार्यांचा. हे जे रामानुजाचार्य होते यांनी तो सिद्धांत प्रतिपादिलेला आहे. सृष्टी निर्मितीचा सिद्धांत परिणामवाद म्हणून त्यांनी संबोधलेला आहे. ज्याप्रमाणे दुधाचा परिणाम हा दही आहे, म्हणजे दुधापासून दही तयार झालेला आहे, त्याप्रमाणे त्यांचं असं म्हणणं आहे रामानुजाचार्यांचं बरं का. कारण इथे उल्लेख आलेला आहे परिणाम विवर्त आणि म्हणून मी सांगत आहे. तर रामानुजाचार्य काय म्हणतात की हे जे ईश्वर आहे, ब्रह्म आहे, हा ब्रह्मच नटलेला आहे सर्वीकडे. ज्याप्रमाणे परिणाम होतो, दूध आहे त्या दुधाचं दही होते, याचा परिणाम झालेला आहे, तर तसाच ईश्वरापासून हे सगळा संसार तयार झालेला आहे, हे जीव तयार झालेले आहेत आणि सगळं हे सृष्टीची निर्मिती झालेली आहे, झाड वगैरे सगळं सगळं सगळं. तर याला परिणाम सिद्धांत असं बोलतात रामानुजाचार्यांचा. आणि पुढे सांगतात की विवर्तू. विवर्त कशाला म्हणतात? विवर्त म्हणजे हा जो सिद्धांत आहे, विवर्त म्हणजे काय तर अज्ञानजन्य भ्रांती, जणू काही हे जे सर्व दिसत आहे मायामय जगत आहे त्याला विवर्त असं बोलतात. आणि हा विवर्त नावाचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत शंकराचार्यांनी प्रतिपादिलेला आहे. हा सिद्धांत शंकराचार्यांचा आहे. परिणाम सिद्धांत रामानुजाचार्यांचा आहे. तर विवर्त म्हणजे काय? हे सर्व मायामय जगत आहे, खरं काहीच नाहीये इथं, सर्व भ्रांत्या आहेत, सर्व मिथ्या आहे. हे जे सिद्धांत आहे याला विवर्त असं बोलतात. तर
श्रीकृष्ण महाराज हेच सांगत आहेत, बोलता परिणामो विवर्तू. असं जर तू सिद्धांत बोलायला लागला, परिणाम सिद्धांत, विवर्त सिद्धांत, तर हे जे दूषणे बोलीला अनंतू, म्हणजे हे सर्व बोललेले जे सिद्धांत आहेत, हे सर्व सिद्धांत जे आहेत हे अनंताला म्हणजेच परमेश्वराला दूषण लावलेले आहेत. हे काही चांगलं नाही. परमेश्वर हा असा नाही की सर्व जीवही होणार, झाडं होणार, ढोरं वासरं प्राणी पशु पक्षी सगळं तेच होणार. तर हे जे आहे असं बोलणं, परिणाम विवर्ताचा सिद्धांत बोलणं, हा परमेश्वराला एक लावलेलं दूषण आहे. आणि असं तू बोलू नको. आणि याचं जर मी खंडन करत बसलो, ती सांगता ठाकेल प्रस्तुत तत्वप्रसंगू, हे जे मी तत्वज्ञान तुला सांगणार आहे, हे तत्वज्ञान सांगण्याचा प्रसंग इथेच ठाकेल मी जर तुला हेच सांगत बसलो तर. तार्किकांची भडस बाणे, ऐसी बोलसी परपक्ष दुखणे, तरी सकुमारे अंतष्करणे, सीणती श्रोत्यांची. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, इथे श्रीकृष्ण महाराज नाही बोलत बरं का, इथे बोलत आहेत भास्कर भट्ट बोरीकर, म्हणजेच कवीश्वर व्यास बोलत आहेत. मी आता हे जास्त विचार मांडणार नाही. हे खंडन मंडन तत्व अद्वैत परिणाम विवर्त याचं मी काय जास्त आता भडस काढणार नाही. तार्किकांची जी भडस आहे, ऐसी बोलसी परपक्ष दूषणे, असं जर आम्ही दूषणे बोलायला लागलो, याचा पक्ष काय, त्याचा पक्ष काय, याचा पक्ष काय, हे जर असे सगळा गोंधळ होऊन गेला तर सकुमार अंतःकरणे, जे कवीश्वर व्यास आहेत ते काय म्हणत आहेत, जे सकुमार अंतःकरणे म्हणजे अंतःकरण आहेत कोणाचे, श्रोते यांचे, म्हणजे तुम्ही जे हा ग्रंथ ऐकत आहात, हे जे श्रोते आहेत, या श्रोत्यांचं जे सकुमार अंतःकरण आहे ते अंतःकरण सीनती म्हणजे त्यांना कंटाळा येऊन जाईल. त्यामुळे मी या विषयामध्ये जास्त जाणार नाही. आता इथे समोर श्रीकृष्ण महाराज जे जीवाचा आणि ईश्वराचा भेद आहे ते भेद सांगतात आणि त्या भेदाचं समर्थन करतात. आता असो हे खंडन, सांगेन भेदाचे समर्थन, जगदीश्वरू सोपान, कैसे निरूपिता झाला. आता असो हे खंडन, कवीश्वर व्यास म्हणतात आता हे खंडन मंडन बस झालं. आता सांगेन भेदाचे समर्थन, भेदवादाचं कसं समर्थन आहे ते मी सांगणार आहे. जगदीश्वरू सोपान, कैसे निरूपिता झाला. जे जगदीश्वर श्रीकृष्ण महाराज आहेत ते कसे सोपान म्हणजे सोप्या पद्धतीने निरूपण करते झाले ते मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणे ऐकै उद्धव देवा, ब्रह्मासी आणि जीवा, स्वरूपे भेदू जाणावा, दिक्काळाची परी. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, ऐकै उद्धव देवा, ऐक उद्धव देवा, ब्रह्माचा आणि जीवाचा स्वरूप जो भेद आहे तो जाणावा. कसा जाणावा बरं, तर दिक्काळाची परी, म्हणजे ज्याप्रमाणे दिक्काळ आहेत, म्हणजेच दिक म्हणजे काय तर दिशा, दिशा तल्लक्षणे जीव समजून घ्या. आणि काळाची आपण म्हणजे काळ जसा हा अखंडित वाहत असतो त्याप्रमाणे परमेश्वर समजावा. एवढा भेद आहे. दिशा ज्या आहेत ते जीव स्वरूप समजून घ्यायचं एक उदाहरण दिलेलं आहे इथं. आणि काळ जो अमर्याद आहे, तल्लक्षणे आपल्याला इथे ईश्वर स्वरूप जाणायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. एवढा भेद आहे दोघांमध्ये. आता परस्परे विलक्षणे, बधमुक्ताची लक्षणे, झाली जेणे जेणे गुणे, ते सांगेन तुझ. आता परस्पर कसं विलक्षण आहे यामध्ये, जीवाच्या आणि ईश्वराच्या भेदामध्ये, जीवाच्या स्वरूपामध्ये ईश्वराच्या स्वरूपामध्ये जे विलक्षणता आहे कशी आहे, बद्धमुक्ताची लक्षणे. जीव कसा आहे तर बंध म्हणजे बांधल्या गेलेला आहे, आणि परमेश्वर कसा आहे, मुक्त आहे, कधीही त्याच्यावर बंधने नाहीत परमेश्वरावर, असं लक्षण आहे. जीव हा बंधनाने बांधलेला आहे, ईश्वर हा नित्य मुक्त आहे. झाली जेणे जेणे गुणे, ते सांगेन तुझ.
आता याच्यामध्ये काय काय भेद आहेत, ज्या ज्या गुणामुळे भेद आहे ईश्वराचा आणि जीवाचा, हे सर्व मी तुला सांगणार आहे. हे सर्व भेद जीवाचे आणि ईश्वराचे आपण उद्याच्या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत. आजचं हे उद्धव गीतेचं सत्र आपलं इथेच संपलेलं आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, काही गोष्टी समजल्या नसतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. मी नक्कीच त्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या प्रयत्नाची पराकाष्ठा मी केलेली आहे तुम्हाला सविस्तर सांगण्याची. तरी पण काही गोष्टी समजल्या नसतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच ते प्रश्न विचारू शकता. मी माझ्या परीने नक्कीच तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. तर आजचं हे सत्र आपलं इथेच संपलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा. बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी असे ज्ञानवर्धक व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही त्या ज्ञानाचा लाभ घेऊ शकाल. तर आजचं हे आपलं उद्धव गीतेचं सत्र इथे संपलेलं आहे. उद्या भेटूया नवीन ओव्यांच्या अर्थासह. तुम्हाला मी नवीन अर्थ सांगणार आहे स्वामी श्रीकृष्ण महाराजांच्या या ओव्यांचा. तर तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत